नमस्कार. आत्ता आपण आहोत कराड तालुक्यातील तांबवे या गावी. तांबवे गावाला एक फार ऐतिहासिक वारसा आहे. या गावात घरोघरी स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले होते. त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या गावासाठी, आपल्या राज्यासाठी म्हणा किंवा आपल्या देशासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. स्वातंत्र्य संग्राम असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा हैदराबाद मुक्ती आंदोलन असो किंवा आपलं संयुक्त महाराष्ट्राची एक चळवळ असो, या सर्वात या गावाने प्रचंड आपले योगदान दिलेले आहे. जो या ठिकाणी माझ्या पाठीमागं हे दिसतंय, हे एक हुतात्म्यांचे स्मारक बांधलेलं आहे. त्या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या आतमध्ये जवळजवळ 100 स्वातंत्र्य सैनिकांची नावं या ठिकाणी कोनशिलेत कोरलेली आहेत. परंतु गेले अनेक वर्षापासून या स्मारकाच्या आतमध्ये असणार जो दिवा आहे, तो दिवा आजपर्यंत लागला नाही. गावातील अनेक लोकांनी याबाबत तक्रारसुद्धा केलेली आहे की हा दिवा लागावा, कारण स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षानंतरसुद्धा हे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी बलिदान दिलेलं आहे या देशासाठी, त्यांची नावंसुद्धा आज अंधारातच आहेत. आणि परवाच आम्ही या ठिकाणी येऊन गेलेलो आहे. ग्राम सचिवालयामध्ये आम्ही अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितलं होतं आणि त्यांनी शब्दही दिला की आम्ही लवकरच हा दिवा आम्ही लावू. परंतु आज 4 दिवसानंतर आम्ही या गावात आलेलो आहे. आजही तो दिवा या ठिकाणी लागलेला नाही. तर आपण काय दिवे लावतो असा या ठिकाणी प्रश्न पडतो. कारण यांचं बलिदान आपण खोटं ठरवतो आहे का? त्यांचं उजाळात म्हणजे हा समोर येऊ नये का? एवढी साधी गोष्ट आहे. कारण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वरती अगदी ॲक्रेलिकमध्ये चांगल्या अक्षरात, रंगीबेरंगी अक्षरात या ठिकाणी ग्राम सचिवालय असं नाव कोरलेलं आहे. परंतु या गावासाठी ज्यांच्या बलिदानावर हे गाव उभं आहे, त्या स्वातंत्र्य सैनिकांना आपण आज विसरलेलो आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. याकडे तातडीने प्रशासनाने, या ग्रामपंचायत प्रशासनाने असो किंवा वरिष्ठ पातळीवरच्या प्रशासनाने लवकरात लवकर या स्वातंत्र्य सैनिकांना उजेडात आणावे. म्हणजे या ठिकाणी छोटीशी मागणी आहे, एक दिवा लावायचा आहे, तो दिवा लावण्यात यावा.